हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी स्वागत करते. आणि मी आज तुम्हाला 3/4 बाहीची डिझाईन घेऊन आलेली आहे. तर ती 11 इंचाची बाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती घेऊ शकता. तर त्याचा दंडघेर आहे 7.5 इंच आणि लेंथला घेतलेली आहे मी 9 इंचाची बाही. तर अतिशय सुंदर आणि खूप छान दिसते ही बाही. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि याला फ्रेल पण मी लावलेली आहे समोरच्या साईडनी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे फ्रेल कशी केली ते पण तुम्हाला लक्षात येईल. तर मी बाहीच्या खालच्या साईडनी 1 इंच आणि वरच्या साईडनी 1 इंच असा सोडून आतमध्ये जेवढे अंतर आहे त्याच्यामध्ये मी तयार केलेलं आहे. तर प्रत्येक 2-2 इंचावर अशी खूण करून घेतलेली आहे. तर माझे हे बॉक्स होत आहेत, 4 बॉक्स होणार आहेत माझे. तर हे जे आलेले हे 4 बॉक्स मी काय केलेलं आहे, मध्ये त्याचा काढून 1 इंचावर अंतरावर अशी रेष ओढून घेऊन त्याला असा शंकरपाळ्याचा आकार आपण तयार केलेला आहे त्याच्यावरती. तर तुम्ही तसा आकार तुम्ही करू शकता. तर हे 4 बॉक्स माझे तयार केलेले आहेत मी. तर हे बघू शकता झालेले आहेत आपले शंकरपाळेचे आकार. तर यालाच म्हणतात शंकरपाळे बाही डिझाईन. तर आता हे असे अतिशय सुंदर दिसते आणि तुम्ही नक्की ट्राय करा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे जे कट करून घेणार आहे मी कटिंग करून झाल्यानंतर आपले जे मेन अस्तर हे अस्तरच्या कपड्यावर मी कटिंग करून घेणार आहे. आणि मेन कपड्यावर मी हे कटिंग करून नाही घेणार आहे, कारण तसंच मी शिलाई करून घेणार आहे. आणि शिलाई झाल्यानंतर मी त्याचा कपडा कट करणार आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित असे कॉर्नर आपले कट करून घ्या, म्हणजे काय होतं, व्यवस्थित असे कॉर्नर आपले निघतात नंतर. तर हे माझ्या दोन्ही स्लीव्ज मी कट करून घेतलेले आहे. त्यातली एक स्लीव्ज मी आता तुम्हाला शिवून दाखवणार आहे. तर हे बघू शकता. आता आपण काय करायचं, व्यवस्थित अशा बाही इकडे तिकडे होऊ नये म्हणून आपण असे पिना किंवा सुई काही पण यूज करू शकता तिथं. आणि आता सेंटरला अशी टीप मारून घ्या अगोदर, म्हणजे कपडा आणि इकडे तिकडं म्हणजे शेवटपर्यंत सरकणार नाही. अगोदर शिलाई मारून घ्या आणि नंतर आपले ते कॉर्नर व्यवस्थित शिवून घ्या. व्यवस्थित असे हळूवारपणे तुमची मशीन फिरवा, म्हणजे व्यवस्थित कॉर्नर आपले बाहेर निघतात आणि दिसायला पण खूप छान दिसते. तर ही झालेली आहे माझी आता. तर जो मी मध्ये आकारावर शिलाई मारून घेतलेली आहे ती थोडी थोडी वसून घेत आहे, म्हणजे कपडा आपला उलटा होईल. तर आणि मग मध्ये कट करून घेणार आहे ते जे आपण शिवलेले आहेत ते मेन कपड्यावरचं सगळे मी कट करून घेणार आहे. तर हे झालेले आहेत माझे कटिंग करून. आता याला थोडे थोडे जे आपण कॉर्नर आहेत ना, तर तिथं असे कट मारून घ्या, म्हणजे काय होतं, व्यवस्थित असे कॉर्नर आपले व्यवस्थित निघून येतात. आता आहे तसा कपडा आपण खालच्या साईडने आतमध्ये टाकून व्यवस्थित असा कॉर्नर जे आहेत आपले ते व्यवस्थित असे ओपन करा. सुईच्या कशाच्या साह्याने तुम्ही ओपन करू शकता. तर मी आता त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहे. तर ही माझी शिलाई मारून झालेली आहे. आता जे आपण थोडंसं मेन कपडा आहे तो कमी पडत होता म्हणून मी त्याला जॉईंट देत आहे. तर तुम्ही अशा प्रकारे जॉईंट द्या, जिथं कमी पडतं आहे तेवढ्याच जागेवरती तुम्ही जॉईंट देऊ शकता कपड्यावरती. तर थोडंसं मी फोल्ड करून घेणार आहे आणि मग शिलाई मारून घेणार आहे चारी पण बाजूनी. तर मी आता राहिलेला कपडा हा कट करून टाकणार आहे. आता आपण फ्रेल बनवूयात आणि नंतर शिवून घेऊयात. फ्रेल बसवल्यानंतर तर आपण फ्रेल 4 इंचाची घेतलेली आहे. आणि आता व्यवस्थित मध्ये त्याचा काढून त्याला फोल्ड करून एका साईडने शिलाई मारून घ्या. तर शिलाई मारत असताना जास्त कडीलाई मारू नका, थोडंसं अंतर ठेवून एकदा मशीनचा शिलाई सोडता अशी शिलाई मारा.
आणि आता सुईच्या साहाय्याने तुम्ही जसं आपण नोट तयार करतो तसंच याला पण सुई उलटी टाकून दोरा टाकून आतमध्ये उलटी करून घ्या, सुईची करून घ्या. जेणे करताना एक काळजी घ्या, सुई आपली थोडीशी बाहेर नाही निघली पाहिजे उलटी करताना. कारण जर आपण धागा बाहेर खेचतो ना त्यावेळेस आपली सुई जर धागा बाहेर निघलेली असली आणि परत आतमध्ये गेलेली असली तर आपला ती ओपन होत नाही. म्हणून व्यवस्थित काळजी करूनच आपण ती सुई आतमध्ये टाकली पाहिजे. तर हे बघू शकता अशी जर केलेली आहे मी. तर तुम्ही याला इस्त्री पण करू शकता. तर मी इस्त्री करून घेतलेली आहे याच्यावरती. आता आपण फ्रेल तयार करून घेऊयात. अशा छोट्या चुन्या मारून घ्यायच्या. तर अशा प्रकारे तुम्ही चुन्या जर मारल्या तर खूप छान दिसतात, एकसारख्या चुन्या येतात. अतिशय सोप्या पद्धतीने ही चुन्या मारायच्या. तर हे बघू शकता झालेले आहे. तर माझी सुरुवातीची आणखीन एक चून होत होती म्हणून मी आता मारून घेतलेली ती पण. तर हे बघू शकता अतिशय सुंदर आलेली आहे आपली फ्रेल पण. तर आता आपण त्याला फ्रेल अटॅच करून घेऊया. तर फ्रेल मी आतल्या साईडनेच अटॅच करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रेल ठेवून घ्या आणि अर्धा इंच पलीकडच्या साईडने सोडून शिलाई मारा. व्यवस्थित असा खालचा आपला फ्रेल व्यवस्थित येते, नाही तर कडीला जाऊ शकते. हे बघूनच तुम्ही त्याच्यावरती शिलाई मारू शकता. तर ही झालेली आहे बघू शकता आपली स्लीव डिझाईन. आता आपण ते जे सुईच्या साहाय्याने त्याचे टोकं एकमेकांना शिवून घेऊ व्यवस्थित आणि व्यवस्थित शिवा, जेणेकरून तुमचं सुई नंतर निसटणार नाही धागा. आणि आता त्याच्यानंतर तुम्ही बटन तुम्हाला जे आवडतं ते लावू शकता. मी सध्या तरी नाही लावलेले, अवेलेबल नसल्यामुळे मी नंतर लावणार आहे त्याच्यावरती बटन. तर व्यवस्थित असे टोकं व्यवस्थित पकडून बऱ्याच वेळा त्याच्यावर 4 पदरी दोरा करून शिवून घ्या. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. तर चला फ्रेंड्स, बाय.